दारू सोडवायला भोंदू बाबाकडे गेला आणि बाबानं धू धोटला असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। दारूचे व्यसन हे आरोग्यासाठी आणि नातेसंबंधासाठी देखील धोकादायक ठरतं। दारूच्या व्यसनातून अनेक कुटुंब संसार उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलं आहे। दारू ही केशाला लागलेले एक प्रकारचं दारिद्र्यच आहे। कोणत्याही व्यसनातून आर्थिक अडचणीसह नातेसंबंधातही दुरावा निर्माण होतो। व्यसन सोडवणं अवघड जरी असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही। व्यसनमुक्ती केंद्र, औषध, योगा आदींच्या मदतीने व्यसनमुक्ती सहज शक्य आहे। मात्र अनेक जण दारूचे व्यसन सुटावं म्हणून बाबा बुवाच्या आहारी गेल्याच्या घटना आपण पाहिल्यात। अशा ठिकाणी उपचाराऐवजी नागरिकांची फसवणूकच होते। असाच एक प्रकार बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथे समोर आला आहे। येथील एक भोंदू बाबा दारू सोडवण्याच्या नावाखाली अमानुषपणे मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओ मागे भोंदू बाबा त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीला तुफान मारहाण करीत आहे। काही भोंदू बाबा दारू सोडवण्याचा दावा करत लोकांवर उपचाराच्या नावावर अमानुषपणे मारहाण करतात। घाटनांद्रा मारहाणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळ धारेश्वर संस्थान म्हणून एक आश्रम आहे। या ठिकाणी ते दारू सोडवणाऱ्यासाठी उपचार करतात। त्यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीला उपचाराच्या नावाखाली त्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे। मारहाण केलेल्या व्यक्तीने तक्रार केली तर महाराज विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती रायपूरचे ठाणेदार यांनी दिली। अशाच नवीन बातम्यांसाठी आताच या SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।